यंदाच्या वर्षी 2024 मध्ये 7 सप्टेंबरला बाप्पा सर्वत्र विराजमान झाले। बघता बघता 1.5 दिवसाचे, 5 दिवसाचे, 7 दिवसाचे बाप्पा आपल्याला निरोप देऊन गेले आणि आज अखेर 11 दिवसांचे बाप्पा सर्वांचा निरोप घेत आहे। मुंबईमध्ये जागोजागी आपल्याला बाप्पाच्या विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळतोय। घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पा जवळपास सर्वच आज आपला निरोप घेत आहे। मुंबईमधील जुहू चौपाटी, दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी अशा वेगवेगळ्या ठिकाणी बाप्पाचे विसर्जन होताना आपल्याला दिसते। मुंबईच्या गिरगाव चौपाटी येथे आपल्याला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पा मोठ्या प्रमाणात निरोप घेताना दिसतात। ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाल उधळत भाविक बाप्पाला निरोप देतात। चिंचपोकळीचा चिंतामणी असेल, लालबागचा राजा असेल किंवा मुंबईचा राजा असेल, अशा सर्व बाप्पांचे या ठिकाणी विसर्जन होते। त्यामुळे गिरगाव चौपाटी येथे आपल्याला भाविकांची जास्त रेलचेल पाहायला मिळते। आज सर्वत्र 11 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होत आहे आणि सध्या आपण आहोत मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जमलेले आहे विसर्जनासाठी। भाविकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसत आहे। तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे, तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। निर्माल्य कलश असेल त्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे। तर अनेक भाविकांचं या ठिकाणी अजून आगमन देखील होत आहे। तुम्ही बघू शकता पोलिसांनी गर्दीसाठी जी असेल ती योग्य या ठिकाणी रांग करण्यात आली आहे। एकंदरीतच चनी रोडच्या गिरगाव चौपाटीवर भाविक मोठ्या संख्येने आपल्याला येताना पाहायला मिळतात आहे। तर घरगुती बाप्पा असेल किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पा असेल, सर्वांचे या ठिकाणी विसर्जन होताना आपल्याला दिसतंय आणि मुंबईकरांनी या ठिकाणी गिरगाव चौपाटीला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। निकिता महेंद्र, लोकल 18, मुंबई।